हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज लेसन नंबर 12 मधलं जे प्रॅक्टिस सेट आहे 30 तो सॉल्व करणार आहोत पर्सेंटेजमधलं. तर इथे बघा आधी पर्सेंटेज म्हणजे काय. आता हे तुम्ही फर्स्ट टाइमच कॅल्क्युलेट करणार आहात. पर्सेंटेज तुम्हाला आत्तापर्यंत तुम्ही ऐकलं की तुम्ही आता एक्झाममध्ये तुम्हाला किती पर्सेंट मिळाले असे विचारतात. मग पर्सेंट आपण कसे काढतो, तर पर्सेंटचं साईन काय आहे बघा, हे पर्सेंटचं साईन आहे. आणि पर्सेंटेज तुम्हाला आता ऐकून माहिती आहे की एवढे एवढे आपल्याला 100 आउट ऑफ एवढे एवढे पर्सेंटेज आपल्याला मिळाले. आता इथे जे दाखवलं आहे ह्या डॅममध्ये 58% पाणी आहे. म्हणजे टोटल किती आहे, 100 युनिट्स पाणी आहे, त्यातलं 58% आहे. म्हणजे 58 युनिट्स पाणी आता या डॅममध्ये आहे आउट ऑफ किती 100. म्हणजे इथे पर्सेंटचा अर्थ काय आहे 100. म्हणजे आपण लिहिताना पर्सेंटेज कसं लिहिणार, ते 58% हे पर्सेंटचं साईन आहे. बघा इथे सांगितलं, इट मीन्स दॅट इफ द डॅम होल्ड्स 100 युनिट्स ऑफ द वॉटर वेन फुल, देन राईट नाव इट इज होल्डिंग 58 ऑफ द सेम युनिट्स ऑफ द वॉटर. ठीक आहे, 100मध्ये किती आहे 58 आहे, म्हणून आपण पर्सेंटेजचं साईन काय लिहिणार 58%. आउट ऑफ 100 58% पाणी आहे त्याच्यात. ठीक आहे, तसंच मोबाईलची बॅटरी तुम्ही बघता की किती पर्सेंट बॅटरी राहिली आहे. मग आपण बॅटरी जसं जसं कमी होतं तर त्याचं चार्जिंग जसं आपण बॅटरी कमी होतं तसं आपण लगेच चार्जिंगला लावतो. मग आता हे किती आहे 43% आहे बघा. ठीक आहे, इथे आपल्याला मोबाईलची बॅटरी आपल्याला दिसते, इथे आपल्याला कळतं की इथे किती पर्सेंटेज बॅटरी आहे. मग त्याप्रमाणे आपण मोबाईल यूज करतो. कमी असेल तर मग आपण चार्जिंगला लावतो. ठीक आहे, मग इथे आता किती पर्सेंट बॅटरी आहे 43%. म्हणजे टोटल 100मधलं किती आहे 43. तर हेच आपण आता फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये कसं लिहितो 58/100. म्हणजे जर तुम्हाला 48 आता मी सांगितलं 48% फ्रॅक्शन फॉर्ममध्ये लिहा, तर आपण कसं लिहिणार 48/100 असं लिहिणार. ठीक आहे, तर आता इथे 50% म्हणजे काय, आउट ऑफ 100 म्हणजे हाफ. 100च्या हाफ काय आहे 50. सो 50 आउट ऑफ 100 म्हणजे आपण कसं लिहिणार 50/100. म्हणजेच काय झाला 1/2 पार्ट झाला. ठीक आहे, इन अदर वर्ड 50% इज हाफ ऑफ द होल. म्हणजे पूर्ण 100च्या 50 म्हणजे किती आहे, हाफ आहे. तसंच बघा 25% म्हणजे काय 1/4 पार्ट. म्हणजे होलच्या 1/4 पार्ट म्हणजे 25%. 35% म्हणजे काय 7/20 पार्ट ऑफ द होल. ठीक आहे, 35/100. तर आता आपण प्रॅक्टिस सेट 30 सॉल्व करायला घेऊ. बघा पहिला क्वेश्चन काय आहे, सॉल्व द फॉलोइंग. शबाना स्कोर्ड 736 मार्क्स आउट ऑफ 800 इन हर एक्झाम. व्हॉट वॉज द पर्सेंटेज शी स्कोर्ड. आता आपण आउट ऑफ 100 पर्सेंटेज काढतो, पण इथे काय आहे आता 800 पैकी तिला 736 मिळालेत. मग तिला 100 पैकी किती मिळाले, मग ते आपण पर्सेंटेजमध्ये कसं काढणार ते बघूयात. ठीक आहे, आता इथे आपल्याला गिवन काय काय दिलेलं आहे, टोटल मार्क्स दिलेले आहेत. किती आहेत एक्झामिनेशनमधले टोटल मार्क्स ते लिहून घेऊ आधी. टोटल marks of the examination. किती आहेत इज इक्वल टू 800. तिला मिळालेत किती मार्क्स स्कोर्ड बाय शबाना. किती मिळाले तिला 736. मग तिला आता पर्सेंटेजमध्ये मार्क किती मिळालेत ते आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, मग इथे आता आपण काय करणार 7 आपण म्हणूया सपोज शबाना स्कोर्ड 8% मार्क्स. ठीक आहे, आपल्याला माहीत नाही मग त्याला आपण काय म्हणूयात ए म्हणूयात. मग आपण कसं लिहिणार 8% मार्क्स तिला किती मिळालेत आउट ऑफ 100 मिळालेत इज इक्वल टू तिला 736 मार्क्स कितीपैकी मिळालेत 800 पैकी मिळालेत. मग हे असं इक्वेशन आपण तयार केलं. मग आता इक्वेशन तयार केल्यानंतर ठीक आहे, आता हे इक्वेशन मी इथे आपल्याला ए फाइंड करायचं आहे. मग ए फाइंड करायचं म्हणजे हे 100 घालायला लागेल. म्हणजे दोन्हीकडे काय करायला लागेल मल्टिप्लाइंग बाय 100. आता हे तुमच्या बुकमधलं एक्झाम्पल आहे म्हणून मी हे एक करून दाखवते. पुढचे एक्झाम्पल आपण जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. ठीक आहे, प्रत्येक वेळी हे करत नाही बसायचं आहे. हे बुकमध्ये तुमच्या असं दिलेलं आहे की कसं सॉल्व करायचं, म्हणजे ए घेऊन मग तुम्ही कसं पर्सेंटेज फाइंड करायचं आहे. म्हणून हे एक एक्झाम्पल मी त्याप्रमाणे दाखवते. सो A/100 into 100 is equal to 736/800 into 100. ठीक आहे, मग आता इथे 100 कॅन्सल झालं म्हणजे A इज इक्वल टू काय आलं, इथे 2 0 इथे कट झाले. मग 8नी याला डिवाइड होईल. 8नी किती डिवाइड होईल याला 8 9 जा 72. इथे 1 राहिला, पुढचा नंबर 16 तयार झाला. 8 2 जा 16 म्हणजे 92. मग हे 92 काय आले पर्सेंटमध्ये आले.
ए इज इक्वल टू काय 92%. मग देअरफॉर आपण आता फायनल आन्सरमध्ये काय लिहिणार, शबाना स्कोर्ड scored 92% मार्क्स. चला नेक्स्ट बघूयात. देर आर 500 स्टुडंट्स इन द स्कूल इन दहीहंडा विलेज. इफ 350 ऑफ देम कॅन स्विम, व्हॉट पर्सेंट ऑफ देम कॅन स्विम अँड व्हॉट पर्सेंट कॅनॉट. चला सोल्युशन लिहून घेऊ आपण. आता लिहून घेऊया पहिले टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत ते 500. ठीक आहे. त्याच्यानंतर जे स्विम करू शकतात, इफ 350 ऑफ देम कॅन स्विम, मग ते लिहूयात नंबर ऑफ स्टुडंट्स कॅन स्विम हू कॅन स्विम इज इक्वल टू किती आहेत 350. आता पर्सेंटेज आपल्याला काढायचे आहेत. कोणाचे काढायचे, जे स्विम करू शकतात ते. हे नंबर्समध्ये दिलेले ना, आपल्याला पर्सेंटमध्ये काढायचं आहे. सो देअरफॉर पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स हू कॅन स्विम इज इक्वल टू काय येणार आहे मग 350 स्विम करू शकतात आउट ऑफ 500 इंटू काय करायचं पर्सेंट काढायला, इंटू 100ने मल्टिप्लाय करायचं आहे. हे सोपं आहे एकदम कळायला, त्यामुळे तुम्ही हे डायरेक्ट हे असंच करू शकता. ठीक आहे. आउट ऑफ जे दिलेलं आहे, आउट ऑफ 500 350 स्विम करू शकता, त्याला मल्टिप्लाय बाय 100 केलं की पर्सेंट काढता येतात डायरेक्ट आपल्याला. सो इथे बघा हे 2 0 हे 2 0 गेले. 5ने 350ला डिवाइड केल्यावर काय येणार आहे 70. 5 7 जा 35 अँड 5 0 जा 0, म्हणजे हे येणार आहे 70%. म्हणजे 70% स्टुडंट स्विम करू शकतात. देअरफॉर पर्सेंटेज ऑफ स्टुडंट आता जे स्विम करू शकत नाही दोन्ही विचारले, व्हॉट पर्सेंट कॅनॉट. मग ते आपण काय करणार, जर 70% स्विम करू शकतात तर म्हणजे उरलेले काय करतात, स्विमिंग करू शकत नाही, म्हणजे मग ते कसं करणार आपण 100मधनं मायनस करणार. सो पर्सेंटेज ऑफ स्टुडंट हू कांट स्विम काय करणार आपण 100% मायनस 70%, म्हणजे मग किती पर्सेंट स्विम करू शकत नाही 30%. मग आपण आता आन्सरमध्ये लिहून घेऊ 70% ऑफ स्टुडंट्स कॅन स्विम, आणि किती स्विम करू शकत नाही, अँड 30% of students can't swim. चला नेक्स्ट बघूयात. इफ प्रकाश सोड जॉर ऑन 75% ऑफ 19,500 स्क्वेअर मीटर ऑफ हिज लँड, ऑन हाऊ मेनी स्क्वेअर मीटर डीड ही ॲक्च्युअली प्लांट जॉर. आता इथे आपल्याला पर्सेंटेज काढायचं नाही. पर्सेंटेज आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे की 75% लँडमध्ये त्यांनी जवार त्याची लावलेली आहे. ठीक आहे. आणि टोटल किती आहेत, एवढे स्क्वेअर मीटर आहेत. मग त्यांनी काय विचारलं, ऑन हाऊ मेनी स्क्वेअर डीड ही ॲक्च्युली प्लांट जॉर, म्हणजे किती स्क्वेअर मीटरमध्ये त्यांनी जवार लावली हे आपल्याला काढायचं आहे. जे म्हणजे पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे ते आपल्याला स्क्वेअर मीटरमध्ये काढायचं आहे. सो सोल्युशनमध्ये लिहून घेऊ आपण टोटल एरिया ऑफ लँड जे दिलेलं आहे ते आधी सगळं ते लिहून घ्यायचं. टोटल एरिया ऑफ लँड इज इक्वल टू 19,500 स्क्वेअर मीटर. पर्सेंटेज किती दिलेलं आहे 75, ते पण लिहून घेऊ. पर्सेंटेज ऑफ लँड वेअर प्रकाश सोड जॉर किती आहे 75%. म्हणजे हे 75 म्हणजेच काय आहे 75 पर 100 आपण लिहू शकतो. इथे लिहून घेऊ एरिया ऑफ लँड वेअर प्रकाश सोड जॉर इज इक्वल टू काय येणार आहे 75% ऑफ त्यांनी कुठे किती प्लांट 19,500 पैकी त्यांनी 75% मध्ये त्यांनी
ज्वारी लावलेली आहे. ठीक आहे, म्हणजे आता मग ऑफ म्हटल्यावर आपण काय करतो, मल्टिप्लिकेशन करतो. आणि 75% आपण कसं लिहू शकतो, 75/100 इंटू 19,500. ठीक आहे, सो हे 0 0 इथे कट झाले, म्हणजे हे राहिलं 75 इंटू 195. ठीक आहे, त्याचा आन्सर मी काढून घेते साईडला. त्याचा आन्सर आलेला आहे 14,625 स्क्वेअर मीटर. ठीक आहे, हे स्क्वेअर मीटरमध्ये आन्सर हवं होतं आपल्याला. सो फायनल आन्सर लिहून घेऊ आपण. प्रकाश सोड ज्वार ऑन 14,625 स्क्वेअर मीटर ऑफ लँड. चला नेक्स्ट बघूयात. सोहम रिसीव्ड 40 मेसेजेस ऑन हिज बर्थडे. Of these 90% were birthday greetings. How many other messages did he get beside the greeting? आता 40 मेसेजेस मधले 90% त्याला काय आलेत, बर्थडे ग्रीटिंग आलेत. म्हणजे उरलेले जे आलेत ते त्याला मेसेजेस आलेले आहेत. मग ते किती आलेत ते आपण फाइंड करायचे. चला जे गिवन आहे ते लिहून घेऊ आपण. टोटल नंबर ऑफ मेसेजेस, टोटल नंबर ऑफ messages received by Soham is equal to 40. आणि त्यातले किती पर्सेंट आहेत ग्रीटिंग्स ते लिहून घेऊ. पर्सेंटेज ऑफ मेसेज दॅट वेअर बर्थडे ग्रीटिंग्स. बर्थडे ग्रीटिंग्स होते ना जे मिळालेत ते. बर्थडे ग्रीटिंग्स किती आहेत ते, 90%. सो देअरफॉर आता आपल्याला काय काढायचं आहे की पर्सेंटेजमध्ये काय काढायचं आहे आपल्याला, जे मॅसेज त्याला अदर मेसेजेस मिळालेत ते. म्हणजे मग आपण 100 - 90 केल्यावर काय मिळणार आहे आपल्याला, 10%. सो लिहून घेऊ आधी. पर्सेंटेज ऑफ अदर मेसेजेस बिसाइड्स ग्रीटिंग, म्हणजे ग्रीटिंग व्यतिरिक्त जे त्याला मिळाले आहेत बर्थडे मेसेजेस ते किती आहेत, इज इक्वल टू 100% मायनस 90%. म्हणजे किती मिळाले त्याला ते टोटल 10%. पण आपला प्रश्न काय विचारला आहे, हाऊ मेनी अदर मेसेजेस डिड ही गेट बिसाइड द ग्रीटिंग. हे पर्सेंटेजमध्ये विचारलं नाही आहे आन्सर. हाऊ मेनी मेसेजेस त्याला मिळाले आहेत बिसाइड द ग्रीटिंग ते विचारलं आहे. सो लिहून घेऊ देअरफॉर number of other messages, number of other messages received by Soham. कसं करणार ते आपण, 10% ऑफ 40 मधले 10% त्याला अदर मेसेजेस मिळालेत. ठीक आहे, मग 10% म्हणजे आपण कसं लिहिणार, 10/100. आणि ऑफ म्हणजे आपण काय करतो, मल्टिप्लिकेशन करतो इंटू 40. सो हे 0 इथे कट झाला 10 मधला, आणि एक 0 इथे 40चा कट झाला. म्हणजे इथे काय राहिलं फक्त 4. म्हणजे बिसाइड बर्थडे ग्रीटिंग त्याला मेसेजेस कुठले, 4 मेसेजेस त्याला मिळाले. सो आन्सरमध्ये लिहून घेऊयात. सोहम रिसीव्ड 4 other messages besides birthday greeting. चला नेक्स्ट बघूयात. ऑफ द 5,675 people in the village, 5,448 are literate. What is the percentage of literacy in the village? म्हणजे एवढे लिटरेटेड आहे त्याचं फक्त पर्सेंटेज आलं, ते पर्सेंटमध्ये आपल्याला आन्सर काढायचं आहे. सो सोल्युशनमध्ये लिहून घ्या, जे गिवन आहे ते लिहून घेऊ आधी. टोटल नंबर ऑफ पीपल इन द विलेज, टोटल नंबर ऑफ पीपल इन द विलेज किती आहेत ते, 5,675. त्याच्यानंतर जे लिटरेट आहे त्यांचं काय काउंट आहे, नंबर ऑफ पीपल
हू आर लिटरेट. किती आहेत ते? 5448. आता आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे, तर लिहून घेऊ पर्सेंटेज ऑफ लिटरसी. लिटरसी इन द विलेज. इज इक्वल टू काय येणार आहे? आउट ऑफ, पहिला नंबर लिहून घ्या. आउट ऑफ काय आहे? 5675. किती लिटरेट आहेत? 5448. आणि आपण जेव्हा पर्सेंटेज काढतो तेव्हा काय करतो? मल्टिप्लाय बाय 100. सो इज इक्वल टू आता ह्याला मल्टिप्लाय आधी आपण काय करूयात? 100 आणि 5675 ह्याला 25ने डिवाइड होईल. ते करून घेऊ. 25 4 जा 100, 25 2 जा 50. म्हणजे पुढे काय उरला? 56मधनं 50 गेला किती उरले? 6. सो पुढचा नंबर काय तयार झाला? 67. म्हणजे परत 25 2 जा 50 घ्यायला लागेल आणि मग 67 मायनस 50 किती होतं? पुढचा नंबर तयार काय होतो? 175. आणि मग 25 7 जा 175. सो इथे 227 आलं. म्हणजे आपल्याकडे आता काय मिळालं आपल्याला इथे? इज इक्वल टू 5448 इंटू 4/227. तर आता 227 ह्याला मल्टिप्लाय करूयात आणि मग त्याला मल्टिप्लाय बाय 4 करूयात. चला इथे साईडला आपण डिव्हिजन करूयात. 5448 मल्टिप्लाय बाय 227. आता 227 इंटू 2 करून बघूयात. 2 7 जा 14, कॅरी ओव्हरला 1, 2 2 जा 4, प्लस 1 इज 5, 2 2 जा 4. सो 454 म्हणजे ह्याच्या जवळ येत आहे. ठीक आहे. सो 227 2 जा 454 मायनस, सो 4 मायनस 4 इज 0, 4 मायनस 5 जाणार नाही. सो 14 मायनस 5 इज 9. इथे आला 4, 4 मायनस 4 इज 0. सो 90 आलं. मग हा 8 आपण खाली घेऊयात. आता 227 इंटू 3 करून बघूयात. 3 7 जा 21, कॅरी ओव्हरला 2, 3 2 जा 6, प्लस 2 इज 8, 3 2 जा 6, 681. पण 908 आहे. मग आपण 227 इंटू 4 करून बघूयात. 4 7 जा 28, कॅरी ओव्हरला 2, 4 2 जा 8, प्लस 2 इज 10, कॅरी ओव्हरला 1, 4 2 जा 8 प्लस 1 इज 9 येते. 908 येत आहे. सो 227 4 जा 908. सो इथे 0 0 0 आलं. म्हणजे काय आलं इथे? 227 इंटू 24 जा, म्हणजे आपण हे डायरेक्ट लिहू शकतो. 227 1 जा अँड 24. म्हणजे इथे काय आलं आहे? 24 इंटू 4. ठीक आहे. मग 24 4 जा 96. म्हणजे किती लिटरसी आहे? 96% लिटरसी आहे गावामध्ये. त्याचा आन्सर लिहून घेऊ खाली. लिटरसी इन द विलेज, in the village is 96%. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. इन द इलेक्शन्स 1080 ऑफ द 1200 वुमन इन जांभूळगाव कास्ट देअर वोट वाईल 1360 ऑफ द 1700 इन द वडगाव कास्ट देअर्स. इन विच विलेज डीड अ ग्रेटर प्रोपोर्शन ऑफ वुमन कास्ट देअर वोट्स. म्हणजे आपल्याला दोन ह्याच्यात आता कम्पेअर करायचं की कुठल्या गावामध्ये जास्त वोटिंग झालं पर्सेंटेजमध्ये. ठीक आहे. सो इथे आपण दोन गावांचं असं एक वेगवेगळं हे करून घेऊयात, जांभूळगाव आणि वडगाव, म्हणजे आपल्याला कम्पेअर करायला सोपं जाईल. ठीक आहे. सो इथे सोल्युशनमध्ये आधी आता आपण काय करूयात? जांभूळगावचं करूयात. इथे जांभूळगाव आणि इथे लिहूयात वडगाव. आता जांभूळगावमध्ये टोटल पर्सेंटेज ऑफ वुमन किती आहे? टोटल नंबर ऑफ वुमन किती आहे? 1200. सो ते लिहून घेऊ आधी. टोटल वुमन किती आहेत? 1200. वडगावमध्ये किती आहेत टोटल वुमन? 1700. ठीक आहे. आता नंबर ऑफ वुमन हू कास्ट देअर वोट्स हे दोन्हीकडे लिहून घेऊयात.
नंबर ऑफ वुमन हू कास्ट देअर वोट्स. किती आहेत ते? जांभुळगावमध्ये किती आहेत? 1080. आणि इथे नंबर ऑफ वुमन हू कास्ट देअर वोट्स किती आहेत ते? 1360. ठीक आहे, हे लिहून घेतलं. आता ह्याचे पर्सेंटेज काढू आणि मग ह्याचे पर्सेंटेज काढूया. सो इथे लिहून घेऊया, देअरफॉर पर्सेंटेज ऑफ वुमेन हू कास्ट देअर वोट इज इक्वल टू किती आहेत हे? 1080 डिवायडेड बाय 1200. आउट ऑफ 1200 किती वोट केले वुमननी? 1080. आणि पर्सेंटेज काढायला आपण काय करतो? मल्टिप्लाय बाय 100. सो इथे 0 हे 2 कट झाले. 12नी ह्याला डिवाइड होईल. 12 9 जा 108, 12 0 जा 0, म्हणजे हे किती झालं? 90%. ठीक आहे, आता इथलं पर्सेंटेज काढूयात. देअरफॉर पर्सेंटेज ऑफ वुमन हू कास्ट देअर वोट किती आहेत? आउट ऑफ इथे 1700, आउट ऑफ किती वोट केलं आहे? 1360. पर्सेंटेज काढायला काय करायचं? मल्टिप्लाय बाय 100. सो हे 2 0 इथे कट झाले. आणि आता ह्याला 1360ला 17नी मल्टिप्लाय करूयात, डिवाइड करूयात. इथे बघा 17 1 जा 17, 17 8 जा 136, 17 0 जा 0, म्हणजे इथे किती आलेलं आहे? इज इक्वल टू 80%. म्हणजे मग सर्वात जास्त वोटिंग कुठे झालेलं आहे? जांभुळगावमध्ये. मग ते आन्सर आपण खाली लिहून घेऊ. फायनल आन्सरमध्ये लिहून घेऊयात आपण. इन जांभुळगाव greater proportion of women cast their votes. ठीक आहे, इथे आपला लास्ट आता क्वेश्चन संपलेला आहे आणि प्रॅक्टिस सेट 30 पण आपला इथे संपलेला आहे आणि लेसनसुद्धा इथे आपल्याला संपलेला आहे. पर्सेंटेज एवढंच आहे पर्सेंटेजमध्ये. तुम्हाला आत्ता पुढच्या वर्षी तुम्हाला जरा जास्त वेगळं असणार आहे, पण आत्ता हा लेसन इथेच आपला संपलेला आहे. तुम्हाला कळलं असेल तर व्हिडिओ नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.